नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे, ज्याच्यात आपण कंप्लीट करणार आहे टॉपिक 1.4 जो आहे स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, तर चालू करूया टॉपिक. आपण काय असते आपला जो ओव्ह्यूल असते, ओव्ह्यूल त्याची डेव्हलपमेंट, त्याची ग्रोथ, जी ओव्हरऑल प्रोसेस आहे ओव्ह्यूलची, इट टेक्स प्लेस इनसाइड द ओव्हरी. डेव्हलप्स असेल, आपण ग्रोथ म्हणू, और ओव्हरऑल प्रोसेस डेव्हलप्स इनसाइड ओव्हरी. आपला जो ओव्ह्यूल आहे इट डेव्हलप्स इनसाइड द ओव्हरी. त्यानंतर प्लॅसेंटाबद्दल पाहायचं आहे आपल्याला. काय असते आपला ओव्ह्यूल? इट इज अटॅच टू द प्लॅसेंटा. अटॅच टू प्लॅसेंटा. आपण याच्यानंतर डायग्रामसुद्धा बघणार आहोत ॲनाट्रोपस ओव्ह्यूलचा. त्यात तुम्हाला समजून जाईल सगळं. ओके, फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा, आपला जो ओव्ह्यूल असते इट इज अटॅच टू द प्लॅसेंटा. ही जे अटॅचमेंट होते, अटॅचमेंट इट टेक्स प्लेस थ्रू फ्युनिकुलस. आपला जो ओव्ह्यूल आहे हा प्लॅसेंटाला कशाने, बाय द हेल्प ऑफ फ्युनिकुलस इट अटॅच टू द प्लॅसेंटा. आपला जो ओव्ह्यूल असते हा फ्युनिकुलसच्या हेल्पनी प्लॅसेंटाला अटॅच राहते. फ्युनिकुलस इज अ स्मॉल स्टाक. ओके, म्हणजे दांडी म्हणू शकतो ना आपण त्याला, दांडी. ओके, स्टाक म्हणजे एक अशी बारीक. ओके, त्यानंतर आता जिथे अटॅचमेंट होते, प्लेस ऑफ अटॅचमेंट, त्याला आपण म्हणतो हिलम. ओके, ज्या प्लेसवर अटॅचमेंट होते, काय आपला ओव्ह्यूल आणि फ्युनिकुलस, प्लेस ऑफ अटॅचमेंट ऑफ ओव्ह्यूल, ज्याला आपण मेन बॉडी सुद्धा म्हणतो, टू फ्युनिकुलस. व्हॉट इज हिलियम? हिलियम नहीं, हिलम. व्हाट इज हिलम? हिलम का क्या रहता है? इट इज अ प्लेस. हिलम इज द प्लेस ऑफ अटैचमेंट ऑफ ओव्ह्यूल टू द फ्युनिकुलस. ओके, हिलम इज द प्लेस. ही एक जागा आहे ज्याच्यात अटॅचमेंट होते. ओके, आता आपल्या टॉपिकचंच नावच काय? ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. तर ॲनाट्रोपस ओव्ह्यूल कशात राहते? प्रेझेंट इन एंजिओस्पर्म. ॲनाट्रोपस ओव्ह्यूल इज द कॉमन ओव्ह्यूल ऑफ एंजिओस्पर्म. कॉमन ओव्ह्यूल इन एंजिओस्पर्म्स. ॲनाट्रोपस ओव्ह्यूल काय आहे? इट इज द कॉमन ओव्ह्यूल इन एंजिओस्पर्म्स. तुम्हाला जर कुठे विचारलं ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, तर काय म्हणायचं? इट इज द कॉमन ओव्ह्यूल ऑफ एंजिओस्पर्म्स. हा एंजिओस्पर्म्स शब्द तुम्ही लक्षात ठेवा. इट इज लिंक्ड विथ द ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, लिंकिंग लक्षात ठेवायची. एंजिओस्पर्म इज लिंक टू द ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, त्यानंतर या ॲनाट्रोपस ओव्ह्यूलमध्ये एक पार्ट असतो मायक्रोपाईल. इट इज मायक्रोपाईल काय असते? इट इज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. हा म्हणजे डाऊनवर्ड साईडला डायरेक्टेड असतो. म्हणजे याची जी याचा जो स्ट्रक्चर आहे हा डाऊनवर्ड साईडला असते. त्याचा स्ट्रक्चर डायरेक्टेड डाऊनवर्ड. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. का आपण कोणची डेफिनेशन, म्हणजे कोणचे आपण वर्ड्स आपण बघतो, डायग्राममध्ये तुम्हाला पूर्ण समजून जाईल 100%. ओके, फक्त लक्षात ठेवायचं. ओके,
व्हॉट इज द मायक्रोपाईल? इट इज डायरेक्टेड डाउनवर्ड्स. प्रेझेंट, नंतर काय? प्रेझेंट ॲडजसंट टू फ्युनिकुलस. आता फ्युनिकुलस आपण काय बघितलं होतं? इट इज द पार्ट विच थ्रू विच द अवर ओव्ह्यूल इज अटॅच टू द प्लॅसेंटा. ओके, हा काय असतो आपला मायक्रोपाईल? इट इज प्रेझेंट ॲडजसंट म्हणजे बाजूला, ॲडजसंट टू फ्युनिकुलस. इतकं लक्षात ठेवा की आपला जो मायक्रोपाईल आहे इट इज डायरेक्टेड डाउनवर्ड्स अँड प्रेझेंट ॲडजसंट टू फ्युनिकुलस. डायग्राममध्ये तुम्हाला 100% समजून जाईल सगळं काही. ओके, यानंतर आपण बघणार आहोत पॅरेनकायमॅटस टिश्यू. काय असते? आपला जो ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूल, इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेनकायमॅटस टिश्यू. टेक्स्टबुकमध्ये लाईनच दिली आहे की काय ती ओव्ह्यूल, द ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेनकायमस टिश्यू. ओके, जर तुम्हाला टिश्यूबद्दल विचारलं ओव्ह्यूलच्या या पार्टमध्ये, तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पॅरेनकायमॅटस टिश्यू. पॅरेनकायमॅटस टिश्यू इज लिंक विथ द ओव्ह्यूल. बस, टिश्यू आलं ओव्ह्यूलमध्ये, बस काही नाही, पॅरेनकायमॅटस टिश्यूबद्दल आहे म्हणून इतकं लक्षात ठेवायचं. ओके, ओव्ह्यूल कन्सिस्ट ऑफ सेंट्रल पॅरेनकायमॅटस टिश्यू. त्यानंतर आहे आपला टॉपिक न्यूक्लियस. ओव्ह्यूलमध्ये असते न्यूक्लियस. काय असते? ओव्ह्यूलमध्ये न्यूक्लियस असते. आणि जो न्यूक्लियस आहे इट इज सराउंडेड बाय 2 प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स. आपला जो समजा आता न्यूक्लियस आहे इट इज सराउंडेड बाय 2 प्रोटेक्टिव्ह कवरिंग्स. ओके, हा न्यूक्लियस आहे. फर्स्ट इज दिस इज फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड. ही आहे आपली आउटर. ऑब्वियस असेल, ऑब्वियस आहे की 2 असेल तर एक आउटर असेल, एक इनर असेल. ओके, ही आपण कॉमन बघतो, आउटर इनर. याची नावं दुसरेच आहेत, ते आपण बघू. तुम्हाला मी कॉमन सांगताय की जे आपलं न्यूक्लियस आहे इट इज सराउंडेड बाय 2 प्रोटेक्टिव्ह लेयर्स. 2 म्हणजे एक आउटर राहील, एक इनर राहील. ओके, आता बघूया ते कवरिंग. कवरिंगला आपण म्हणतो काय? सो कवरिंग इज कॉल्ड ॲज इंटिज्युमेंट्स. ओके, जो आपला न्यूक्लियस आहे त्याला प्रोटेक्ट कोण करत आहे? इंटिज्युमेंट्स. तर 2 होते, आपण 2 बघितले होते ना, 2 लेयर्स. तर एक आहे आउटर इंटिज्युमेंट अँड सेकंड इज इनर इंटिज्युमेंट. ओके, त्या कवरिंगला आपण म्हणतो INTEGUMENTS, इंटिज्युमेंट्स. तर 2 होते ना, तर एक आउटर राहणार, एक इनर इंटिज्युमेंट. ओके, समजलीत का? आता पहिले आपण मायक्रोपाईलबद्दल शॉर्टमध्ये बघितलं होतं की इट इज डायरेक्टेड डाउनवर्ड. आता आपण मायक्रोपाईलबद्दल थोडं डीप नाही म्हणता, थोडं त्याची डेफिनेशन बघूया. मायक्रोपाईल एक तर आपण बघितलं होतं इट इज डायरेक्टेड डाउनवर्ड. डायरेक्टेड. सेकंड काय बघितलं होतं? प्रेझेंट ॲडजेसंट टू फ्यूनिकुलस. उसके बाद थर्ड क्या रहेगा? इट इज अ नैरो ओपनिंग. नॅरो ओपनिंग. इट इज अ नॅरो ओपनिंग. काय असते? मायक्रोपाईल आपली नॅरो ओपनिंग आहे. ओके, इट इज अ नॅरो ओपनिंग. ॲट अपेक्स ऑफ मायक्रोपाईल काय आहे? इट इज द नॅरो ओपनिंग ॲट अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. अपेक्स म्हणजे आउटर मध्ये नाही का, अपेक्स ऑफ ओव्ह्यूल. त्यानंतर आपण चाल्जा. त्यानंतरचा पार्ट आहे आपला चाल्जा. काहीच नाही, चाल्जाबद्दल तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे. इट इज प्रेझेंट
अपोजिट टू मायक्रोपाईल. काय, चालजा इज प्रेझेंट अपोजिट टू मायक्रोपाईल. मी तुम्हाला काय म्हणताय, फक्त तुम्ही हे शब्द लक्षात ठेवा आणि त्याची डेफिनेशन न म्हणता मी तुम्हाला काय सांगताय त्याच्याबद्दल. जसं चालजा इट इज प्रेझेंट अपोजिट टू मायक्रोपाईल, हे तुम्हाला 100% डायग्राममध्ये समजेल आणि डायग्राम आपण इथं दाखवणार आहोत. ओके, लक्षात ठेवायचं. मायक्रोपाईल काय होतं, इट इज अ नॅरो ओपनिंग ॲट द अपेक्स ऑफ ओव्ह्यूल अँड चालजा इज द प्रेझेंट अपोजिट टू मायक्रोपाईल. त्यानंतर इथे आपला लास्ट टॉपिक, दॅट इज द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक काय, इट इज द ओव्हल multicellular structure embedded in nucleus. ओके, काय होतं एम्ब्रिओसॅकला आपण फिमेल गॅमेटोफाइट सुद्धा म्हणतो. फिमेल गॅमेटोफाइट. ओके, काय, एम्ब्रिओसॅक इज द ओव्हल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर एम्बेडेड इन द न्यूक्लियस. आता आपण बघणार आहोत लास्ट टॉपिक, दॅट इज द डायग्राम. आणि डायग्राम मी जेव्हा तुम्हाला सांगेल तेव्हा तुमचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ओके, सगळ्यात पहिले काय म्हटलं होतं तुम्हाला मी, दिस इज द ओव्ह्यूल. सगळ्यात पहिली डेफिनेशन म्हणजे सगळ्यात पहिली लाईन आपण काय बघितलं होतं की जे आपली ओव्ह्यूल आहे इट इज अटॅच टू प्लॅसेंटा. आपलं ओव्ह्यूल अटॅच आहे प्लॅसेंटाला बाय हेल्प ऑफ फ्युनिक्युलस. आता फ्युनिक्युल म्हणजे हे आपण याला फ्युनिक्युलस सुद्धा म्हणतो. फ्युनिक्युलस. ओके, आपलं ओव्ह्यूल इट इज अटॅच टू द प्लॅसेंटा बाय थ्रू फ्युनिक्युल विच इज द स्मॉल स्टाक लाईक स्ट्रक्चर. त्यानंतर आपण बघितलं हिलमबद्दल. हिलम इज द प्लेस ऑफ अटॅचमेंट. हिलम इज द प्लेस ऑफ अटॅचमेंट. त्यानंतर आपण काय बघितलं की आपला जो न्यूक्लियस आहे, हा न्यूक्लियस आहे, दिस इज द न्यूक्लियस. हा न्यूक्लियस आहे, इट हॅज टू कवरिंग्स. फर्स्ट वन दिस अँड दिस इज सेकंड. फर्स्ट वन काय असेल, इनर असेल. ही इनर आहे, दिस इज इनर इंटिज्युमेंट. अँड त्या कवरिंगला आपण काय म्हणतो, इंटिज्युमेंट. दिस इज फर्स्ट. ओके, या बोटाकडे लक्ष द्या. दिस इज फर्स्ट अँड दिस इज आउटर मीन्स आउटर इंटिज्युमेंट. त्यानंतर आपण काय बघितलं होतं, जे होतं आपलं मायक्रोपाईल. ओके, मायक्रोपाईल इज द डायरेक्टेड डाऊनवर्ड. डायग्राममध्ये दिसलं तुम्हाला, इट इज डायरेक्टेड डाऊनवर्ड. तुम्हाला काय म्हटलं होतं मी, डायग्राम पाहून तुम्हाला पूर्ण समजेल. ओके, इट इज डायरेक्टेड डाऊनवर्ड अँड इट इज ओपनिंग आहे ना, हे ओपनिंग स्ट्रक्चर आहे इथं. ओके, इट इज ओपनिंग स्ट्रक्चर प्रेझेंट ॲट द ॲपेक्स म्हणजे एंड पार्टवर. ओके, त्यानंतर आपण बघितलं मायक्रोपाईलच्या नंतर, मायक्रोपाईल समजलं तुम्हाला. त्यानंतर आपण बघितलं चालजाबद्दल तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, इट इज प्रेझेंट अपोजिट टू मायक्रोपाईल. प्रेझेंट अपोजिट टू मायक्रोपाईल. 2 मिनिट. ओके, काय आपला हा मायक्रोपाईल आहे. सॉरी, थांबा 2 मिनिट. ओके, हा मायक्रोपाईल आहे. चालजा काय असते, याच्या अपोजिटला प्रेझेंट असते चालजा. त्यानंतर आपण बघितलं एम्ब्रिओसॅकबद्दल का बघितलं, इट इज द एम्बेडेड इन न्यूक्लियस. एम्ब्रिओसॅक इट इज प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हा आपला न्यूक्लियस, त्याच्यानंतर एम्ब्रिओसॅकमध्ये असेल एग्स, नंतर मग अँटीपोडल्स. ओके, दिस आर अँटीपोडल्स अँड दिस आर एग्स. दिस इज द सेकंडरी न्यूक्लियस. हा आपला प्रायमरी न्यूक्लियस आहे, दिस इज सेकंडरी न्यूक्लियस. मी होप करतो डायग्रामनी तुम्हाला सगळं समजलं असेल. ओके, आणि आपला टॉपिक 1.4 हा झाला कंप्लीट, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, यानंतर आपला टॉपिक येणार आहे
मेगास्पोरोजेनेसिस. ओके, मी होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर समजला असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, आणि चॅनलवर जर नवे असाल तर सबस्क्राईब करा. असेच लेक्चर येत राहील. ओके, बेस्ट ऑफ लक, गुड बाय.